तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा मोहन कोरडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एक नवीन व्लॉगमध्ये। तर आजच्या व्लॉगचा विषय आहे की आज तुम्हाला दाखवतो माझ्या शेतामधील बाग, वेगवेगळ्या फळांची बाग दाखवणार आहे आज मी तुम्हाला। तरी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण खूप मित्र व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही। तर तुमच्या या लहान भावाला नक्की सपोर्ट करा। तर चला मी दाखवतो तुम्हाला आमच्या शेतातील फळबाग। तर बघू शकता इथं काही आंब्याची झाडं आहेत, त्या साईडला सूर्य गेलेला आहे त्यामुळं काही तेवढं क्लिअर दिसणार नाही, परंतु बघू शकता हे आंब्याचं झाड आहे, हे आंबे झाड आहे। बघू शकता केळाच्या झाडांना कोंब फुटलेले आहेत, हे केळाचे झाड आहेत, हेच नाही अजून खूप सारे आहेत। बघू शकता हे एक केळाची फणी आहे, ही बघू शकता ही एक आहे। या शेतात बघू शकता तुम्ही बेड पाळलेले आहेत, याच्या खूप सारे केळीचे झाडं आहेत, त्याच मधात इथं 2 झाडं आहेत। हे झाडं कशाचे आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा। तरी बघू शकता याला एखादं फळ असेल तर दाखवतो तुम्हाला, ते बघू शकता ते एक फळ आहे। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या फळाचं झाड आहे। बघू शकता इथं पण एक आहे। चला तुम्हाला पुढची झाडं दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता इथं सूर्यप्रकाशामुळे पण खूप आंब्याची झाडं आहेत, आणि तिथून त्याच्यामध्ये एक गोडलिंबाचं झाड आहे आतने बघू शकता तुम्ही तिथे हे आंब्याचं झाड आहे, हे काजू। तर या धुऱ्याने किमान 150 आंब्याचं झाड आहे। बघू शकता ही एक केळीची फणी आहे, इथं पाईप जमा केलेले आहेत, पाईप आणि स्प्रिंकलर। बघू शकता ही कापून टाकलेली इथे काम झालं मग हे आंब्याचं झाड आहे। बघू शकता आंब्याचं हे पपया आहेत, गाभुळलेले आहेत, हे बी आंब्याचं झाड आहे। हे बघू शकता हळद आहे, हळद काढली होती काही दिवसापूर्वी, त्याचा व्हिडिओ नाही टाकता आला काही कारण असल्यामुळं। बघू शकता तर मित्रांनो हे बघू शकता गाईचा वासरू आहे, तर याचं नाव काय ठेवायचं हे तुम्हाला कमेंट करून सांगा। बघा भीत आहे लहान, आतापर्यंत याचं नाव नाही ठेवलेलं आहे। ती बघा ती मोठी गाय आहे, ही कारवड आहे, कारवड। तर गोर आहे, बघू शकता कसं किती छान आहे पहा, चमकतच आहे। तर हे शेत आहे बघू शकता। तर माझं शेत व झाडे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। परंतु मित्रांनो या आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।